नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत NHMमध्ये जाहिरात आलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत. तुम्हाला जर ही जाहिरात हवी असेल, तर ती ऑलरेडी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हीच भरती नाही, तर इतर ज्या काही भरत्या असतात, सर्व भरत्यांच्या अपडेट्स आपण लवकरात लवकर टेलिग्रामवर टाकत असतो आणि जे काही मोफत अभ्यास साहित्य आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी टाकत असतो. म्हणून तुम्ही त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉइन करू शकता. आता पहा, या ठिकाणी आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या काही जागा आलेल्या आहेत, त्याची माहिती बघतोय. या ठिकाणी सर्वात प्रथम मी स्पष्ट करतो, की ह्या जागा कंत्राटी स्वरूपाच्या आहेत. कंत्राटी स्वरूपाचे आहेत, पेमेंट ठीक-ठाक आहे आणि त्यानंतर जे काही आता तुम्ही म्हणाल, की यासाठी परीक्षा का घेत आहेत? यासाठी एक्झामसुद्धा आहे, हॉल तिकीटसुद्धा येईल, नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे. तर त्याचं रिझन असं आहे मित्रांनो, की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे काही कर्मचारी यापूर्वी लागलेले आहेत, त्यांना कंटिन्यू केलं जातं. म्हणजे त्यांचा जो करार असतो, ते असतात करार पद्धतीनेच म्हणजे कंत्राटी बेसिसवरच ते कार्य करतात. पण त्यांचा जो करार आहे, तो कंटिन्यू केला जातो. म्हणूनच तुम्हाला 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, इव्हन 15 ते 20 वर्षसुद्धा काही सर्व्हिस झालेले कंत्राटी बेसिसवर लागलेले कर्मचारी आरोग्य विभागामध्ये दिसतील. आता पहा, इथे आपण एक-एक करून संपूर्ण माहिती बघूया, की परीक्षेची फी काय आहे, जागा किती आहेत, त्यानंतर पगार किती आहे, याची संपूर्ण माहिती इथे आपण जाणून घेऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कोण भरू शकतं, तर जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे, म्हणजे ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज आणि वेळापत्रकाबाबत जर पाहायचं झालं, तर परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र राहील, म्हणजे त्याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो, तर ते तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. परीक्षा शुल्क ₹1000 फी आहे सर्वसाधारणसाठी. त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमधून येत असाल, तर कॅटेगरीसाठी आहे ₹900 फी. अनाथ उमेदवारांसाठी देखील ₹900 फी आहे आणि जे माजी सैनिक आहेत, त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही. माजी सैनिकांच्या जागासुद्धा भरपूर आहेत. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की यामध्ये जागा माजी सैनिकांच्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. माजी सैनिकांना फी सुद्धा लागत नाही. त्यानंतर पहा, पुढे जर आपण आलो, तर या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे अशी, की जो काही आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणार आहोत, तर त्या पेमेंटची स्लिप आणि जो ऑनलाईन आपला फॉर्म आहे तो दोन्हीही तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. जेव्हा आपलं होत असतं, म्हणजे एकदा तुमचं सिलेक्शन झालं, की त्यापूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला जावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दरम्यान जो काही आपण ऑनलाईन भरलेला फॉर्म आहे तो आणि त्यानंतर जे आपण ऑनलाईन परीक्षेची फी भरलेली असते त्याची स्लिप, हे दोन्हीही गोष्टी आपल्याला लागत असतात आणि नंतर लॉग इन करण्याचा पर्याय जर त्यांनी उपलब्ध करून दिला नाही, तर तो आपल्याला पुन्हा डाउनलोड करता येत नाही. म्हणून तुम्ही तो आत्ताच फॉर्म भरताना सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म जर आपण पाहिला, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे वेबसाईटवर जाऊन. वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर आहे nhm.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता पहा, खाली जर आलो तर इथे आपल्याला दिसेल, की अर्ज कशा पद्धतीने भरायचा, त्याच्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर पहा, खाली जर आपण आलो, परीक्षेबद्दल सुद्धा माहिती आहे डिटेलमध्ये. परीक्षाचं जे प्रवेशपत्र आहे, ते आपल्याला 7 दिवसापूर्वी येणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असेल. परीक्षेसाठी जे काही आपले सेंटर्स आहेत किंवा परीक्षा केंद्र आहे, 3 सेंटर निवडण्याचा पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि त्यापैकी 1 सेंटर मिळू शकते. म्हणून 3 पर्याय तुम्हाला निवडायचे आहे परीक्षा केंद्रासाठी, परीक्षा सेंटरसाठी आणि त्यापैकी 1 तुम्हाला दिला जाईल. नंतर पहा, ऑनलाईन पद्धत जर आपण पाहिली, तर ओळख पटवणे, जे काही आपलं आय कार्ड वगैरे आहे, ते आपल्याला सोबत न्यायचं आहे. जागा अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही फॉर्म भरू इच्छिता, तर तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. यामध्ये जर आपण पाहिलं, तर एस-सी कॅटेगरीसाठी 143 जागा आहेत. त्यापैकी 48 सर्वसाधारण जागा आहेत. नंतर ज्या जागा आहेत त्या समांतर आरक्षण, मग ते महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या कॅटेगरीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने एस-सीच्या जागा आहेत, त्याचप्रमाणे एस-टीच्या सुद्धा आहेत. नंतर व्ही-जे-एच्या पाहू शकता तुम्ही, एन-टीच्या पाहू शकता, एन-टी, बी, सी, डीच्या. नंतर एस-बी-सी आहे, ओ-बी-सी आहे, एस-सी-बी-सी आहे, ई-डब्ल्यू-एस आहे, ओपन आहे आणि टोटल जागा आहेत 1974 म्हणजे 1974 या ठिकाणी जागा आहेत टोटल. त्यापैकी सर्वसाधारणसाठी 655 जागा आहेत आणि त्याचं कॅटेगरीमध्ये डिव्हायडेशन सुद्धा झालेलं आहे. तर ह्या तुमच्या कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात. प्लस ज्या काही ओपनच्या 297 जागा आहेत, जर तुम्ही सर्वसाधारणमध्ये असाल, तर त्यासाठीही तुमचा विचार केला जाईल. आता हे झालं जागेच्या बाबतीत. खाली जर तुम्ही आले, तर आरक्षणाच्या संपूर्ण बाबी ज्या काही जी-आर वगैरे आहेत, ते इथे मेन्शन केलेले आहेत. तुम्ही जर एखाद्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता, तर त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट सादर करावे लागतील. आता पहा, पदनिहाय शैक्षणिक अर्हता. अर्हतेमध्ये जर तुम्ही बसत असले, तरच फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही. यामध्ये पहिली अर्हता आहे ती म्हणजे आयुर्वेद, बी-एम-एस. दुसरी आहे युनानी म्हणजे बी-यू-एम-एस.
तिसरं आहे बी-एस-सी नर्सिंग आणि चौथं आहे बी-एस-सी इन कम्युनिटी हेल्थ. तर या 4 पैकी तुमच्याकडे पात्रता असेल, तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. पात्रतेच्या बाबतीत सांगितलेलं आहे, की सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरवण्यात येणार आहे आणि जी काही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, त्या तारखेपर्यंतचं तुमचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही सध्या शिक्षण घेत असले, तर यासाठी फॉर्म भरू शकत नाही. तुमचं शिक्षण कंप्लीट असणं गरजेचं आहे, कारण की त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचं. जर तुम्ही अपलोड केलं नाही, तर तुमचा रद्द हा बादसुद्धा ठरवला जाऊ शकतो. तर हे झालं शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत. शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असले, तरच फॉर्म भरा, नाहीतर फॉर्म भरू नका, असं त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं, की उपरोक्त शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक अर्हताधारकांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही प्रवेश परीक्षा आहे, ती कशी असणार आहे, तर परीक्षा प्रति प्रश्न 1 गुणांचा असेल. कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही. प्रवेश परीक्षा 100 प्रश्नांची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल. म्हणजे 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नांसाठी 100 गुण आहेत आणि एकूण किमान 45 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर 100 गुणांची आपली परीक्षा होत आहे. 100 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये राहतील. त्यापैकी 45% गुण घेणं गरजेचे आहे आणि 45 गुण घेणं गरजेचं आहे. टक्केसुद्धा म्हणण्याची आवश्यकता नाही. 45 गुण घेणं आवश्यक आहे कमीत कमी. 45 घेतले म्हणजे तुम्ही लागले असं नाही. पण कमीत कमी 45 तरी घ्यावी लागेल, जर तुमचा निवडीसाठी विचार करायचा असेल तर. परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे? तर इथे पाहू शकता तुम्ही. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर. बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ. टोटल नंबर किती क्वेश्चनचा आहे? 60 प्रश्न आहेत, 60 मार्क्स आहेत. नंतर जर पाहिले जनरल नॉलेज ते सुद्धा 20 प्रश्नांसाठी आहे म्हणजे 20 मार्क्स आणि एन-एच-एम प्रोग्राम रिलेटेड जर प्रश्न पाहिले आपण तर ते सुद्धा 20 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी. असा एकूण 100 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. पेपर जर आपण भाषा पाहिली तर तो इंग्रजी आणि मराठी दोनही भाषेमध्ये अवेलेबल राहील. तुम्हाला जे सोयीस्कर जाईल त्या भाषेमध्ये तुम्ही पेपर सोडवू शकता. परीक्षेचा निकाल आपण पाहिला तर परीक्षेचा निकाल सुद्धा त्याच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जर एकापेक्षा जास्त शिफ्ट झाल्या तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होईल याची माहिती त्यांनी दिली. म्हणजे पॉसिबिलिटी आहे, की परीक्षा ही टी-सी-एस कंपनी कंडक्ट करू शकते किंवा इतर कंपनीसुद्धा कंडक्ट करू शकते. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल, त्यावेळी जे इंटरफेस तुमच्या समोर येईल, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, की परीक्षा कोण घेणार आहे. पण एवढं मात्र निश्चित, की जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाला, तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन होत असतं आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते वाढू शकतात आणि कमीसुद्धा होऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली. मोबदला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की आपल्याला पेमेंट किती राहील. तर पहा सुरुवातीच्या जेव्हा तुमची ट्रेनिंग असते, तेव्हा तुम्हाला ₹10,000 स्टायपेंड दिला जातो. नंतर एकदा तुम्ही आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र येथे रुजू झाले कंत्राटी बेसिसवर, की तुम्हाला ₹25,000 दरमहा वेतन प्लस ₹15,000 कामावर आधारित मोबदला प्रति महिना देण्यात येणार आहे. म्हणजे 25 प्लस 15 या ठिकाणी ₹40,000 पेमेंट सर्वसाधारणसाठी राहतं. त्यामध्ये जर तुम्ही अतिदुर्गम भागात किंवा आदिवासी भागात असाल, तर ₹15,000 तुम्हाला अतिरिक्त कामावर आधारित असण्याचं प्रोत्साहनपर मोबदलासुद्धा दिला जातो. म्हणजे आता पेमेंट झालं तुमचं 55,000. म्हणून जर तुम्ही अतिदुर्गम किंवा आदिवासी भागात असाल तर ₹55,000 पण जर तुम्ही सर्वसाधारण ठिकाणी असाल तर ₹40,000 पेमेंट या ठिकाणी राहतं आणि जर तुम्ही ट्रेनिंगवर असाल म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण देण्याचं काम सुरू असेल तर त्यावेळी ₹10,000 प्रति महिना स्टायपेंड सुद्धा दिलं जातं. तर अशा पद्धतीने पेमेंट या ठिकाणी आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. जसं ते प्रसिद्ध होईल तसं मी आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकून देईल. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या वेबसाईटवर तुम्ही जा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा. पण त्यापूर्वी तुमच्या कॅटेगरीच्या जागा आणि तुम्ही पात्रतेमध्ये बसताय काय त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलं. आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे वय. तर कमीत कमी इथे पहा अराखीव प्रवर्गासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही 38 वर्षे आहे. म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर ओपनमधून असाल आणि जर कॅटेगरीमधून असाल तर 43 वर्षापर्यंत सुद्धा अप्लाय करू शकता. कमीत कमी वय आहे 18 आणि जास्तीत जास्त आहे 38. अशा पद्धतीने 18 ते 38 दरम्यान जर तुमचं वय बसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओपनसाठी आणि जर कॅटेगरीमधून येत असाल मग कोणतीही असो, ओबीसी असो, एस-सी असो, एस-टी असो तर तिथे 43 वर्षापर्यंत जरी तुमचं वय असलं तरी देखील तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. संपूर्ण माहिती आपण पाहिली. तरी देखील काही राहिलेलं असेल तर तुम्ही ते विचारा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळेल. काही सजेशन असतील तेही तुम्ही सांगू शकता आणि जर तुम्हाला अधिकृत पी-डी-एफ हवी असेल तर ती आपण Telegram ग्रुपला टाकलेली आहे. तिची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.